शेरेकर सर काय करताय तुम्ही? अजून 4 दिवस? पिक्चरचा एखादा हिरो असता तर झाले असते ना कपडे शिवून आतापर्यंत. माझ्या शूटला काय वेळ लावताय तुम्ही? गेट आउट शेरेकर. सर गेट आउट ऑफ दॅट चेअर. ओके सर, प्लीज कम. सर चहा. चहा पाण्याला नाही आलोय मी इथे. चौधरी कॉलर. येस जमदाडे. तिला ओळखतोस? नाही म्हणजे आठवत नाही सर. वसुंधरा गोडबोले. सॉरी सर. तिने तुला रिपोर्ट दिला होता ते तरी आठवते का? वेगळ्या पद्धतीने आठवण करून द्यायला लागेल. नाही सर, ठीक आहे. जमदाडे. सर हाच रिपोर्ट तू शेरेकरला दिला होतास का? येस सर. त्या रिपोर्ट मध्ये मृत व्यक्तीचं वय काय होतं? 70+ सर. आणि चारुगालाचं वय काय होतं जमदाडे? 40+ सर. शेरेकर तू चारुगालाला प्रत्यक्ष भेटलास? हो सर. नाही सर, आठवत नाही सर. आणि तू विजय? येस सर. ती चारुगाला होती हे कन्फर्म्ड आहे? येस सर. आणि एवढंच नाही, ती गेली कित्येक वर्ष मिरजकर फॅमिलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. पण तिने तिची आयडेंटिटी बदलली असेल ही शक्यता आहे? अगदीच शक्य सर. कारण आमच्या हाती लागलेली बॉडी 70 वर्षाच्या महिलेची आहे सर. चारुगालाचं वय 40 वर्ष. आम्ही ज्या चारुगालाला भेटलो तीच चारुगाला होती जगाच्या दृष्टीने सुद्धा, असं आम्हाला वाटतं सर. अच्छा, म्हणजे आपले धैर्य धुरंधर एसीपी शेरेकर यांनी जे मीडियाला आणि जगाला छाती ठोकून सांगितलं की फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे ही बॉडी चारुगालाची आहे, हे साफ खोटं आहे तर? असं दिसतंय तरी सर. असं झालं असेल तर खरंच खूप मोठी चूक झाली बरं का सर माझी. म्हणजे कसं माझ्याकडनं होऊ शकतं तेच कळत नाही साहेब. तुम्हाला सांगू का, माझ्या डोक्यात सतत कामाचे विचार सुरू असतात. सतत त्या केसेस, त्या फाईल्स. कितीतरी लोक मला रोज भेटायला येतात, मंत्र्यांचे रोज कॉल येतात आणि बिंग अ व्हेरी सिनियर ऑफिसर सगळे मेजर डिसिजन मलाच घ्यावे लागतात. मला सांगा, तुमच्यापर्यंत आजपर्यंत कुठलं तरी मॅटर येऊ दिलाय का मी? नाही ना. त्यामुळे नजर चूक होऊ शकते सर. अरे ही तुझ्या समोर उभी आहे आणि तू म्हणतोयस नजर चुकीने झालं? मूर्ख आहेस का मुर्दाड आहेस तू? वसुंधरा. सर, मी जेव्हा यांना मीडियाला चुकीचं सांगितल्याबद्दल कन्फ्रंट केलं तेव्हा यांनी मला गप्प बसायला सांगितलं. आणि सर, नोकरी जाण्याची धमकी सुद्धा दिली. आणि त्यानंतर तुझी नोकरी गेली? येस सर, मला सस्पेंड केलं गेलं. छोट्या छोट्या गोष्टी होत असतात ना सर. म्हणजे फार काही नाही त्यात. म्हणजे मी कबूल करतो माझी चूक झाली, खूप मोठी चूक झाली. आय से सॉरी. आय एम सॉरी मिस गोडबोले. इट जस्ट अ स्मॉल थिंग सर. शट अप शेरेकर. इन्व्हेस्टिगेशन मध्ये अडथळा आणणं ही स्मॉल थिंग वाटते तुला? सामान्य जनतेने पोलिसांकडे आदर्श म्हणून बघायचं का फसवणूक करणारे ठग म्हणून? पण सर, इंटेन्शनली केलेलं नाही सर मी. इनफ शेरेकर. तुझ्याकडे बोलण्यासारखं काहीही नाहीये. तू जे काही केलंस ना त्याच्यासाठी इंटर डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसेल तुझ्यावर. I'll see to it that you are dismissed from the force. सर नको सर, प्लीज ऐका ना सर, प्लीज असं नका करू. मी मोठा कॉप आहे हो. तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा हो. आम्ही सुपर कॉप. काय सुपर कॉप असा लबाड्या नाही करत.
तू ज्या मीडियाला दूध पाजलंस ना तो सावताना चेहरा नाही बघत. नशी समज तू जे काही केलंस ना ते आम्ही मीडियाला सांगितलं नाही तर लचके तोडले असते तुझे. चौकात चौकात पोस्टर लागले असते तुझे, तुझ्या गळ्यात चपलांचे हार पडले असते. सुपर कॉप असं करत नसतात शेरेकर. तुला सॅक केलं ना की कमिशनर साहेब ठरवतील मीडियाला काय सांगायचं. आय एम अशेम्ड ऑफ यू शेरेकर. तू डिपार्टमेंटची मान खाली घालायला लावलीस. चला. सर, विथ ऑल रिस्पेक्ट टू युअर डिसिजन सर, पण मला असं वाटतं की आपण ACP शेरेकरांना सस्पेंड नको करूया. मला असं वाटतं की त्यांना एक चान्स दिला पाहिजे प्लीज. खतरनाक चेहरा झाला होता मोराचा. ते एकदम ते रागवलेल्या पक्ष्यांचा गेम असतो तसं झालं होतं तोंड. नाही पण ह्याचा खरा चेहरा लोकांसमोर यायलाच पाहिजे ना मॅडम. जाऊ दे रे विजय, असते काही लोकांना चमकण्याची सवय मीडियासमोर, मजा येते त्यांना त्याच्यात. पण तो कितीही मीडियासमोर चमकला तरी आपल्या लोकांना माहिती की खरं काम कुणी केलं ते म्हणतात. हे खुळे आहे हो. तुम्हाला सांगतो ना मॅडम, कॅमेरा दिसला ना तर तो काहीही करतो. म्हणजे ते आता नाही का तो एक नट नागडा आला कॅमेरा समोर फोटोशूट केलं त्यांनी, हे तसलं आहे. हे पण उद्या लोकांनी स्वतःकडे लक्ष द्यावं म्हणून वलकलं लावून फिरेल माहिती हा. नाही पण माझा प्रॉब्लेम आहे ना तो कामात बेईमानी करतोय हाय. जाऊ दे ना मॅडम, तुम्ही या आता. नाही विजय, इतक्यात नाही. हे बघ समजून घे, काय आहे, शेरेकरने माती खाल्ली आहे ना ते आपल्याला माहिती. आपण जर ही बातमी मीडिया समोर आणली ना तर ती जगाला कळेल. चारुगालाला आता काय वाटतंय की तिचा प्लॅन वर्क झाला त्याच्यामुळे ती गाफील आहे. पण आपण शेरेकरचं प्रकरण जर मीडियामध्ये आणलं ना तर ती सावध आहे. तिला हे सांगण्यासारखं होईल की बाई तू जिवंत आहेस हे आम्हाला कळेल आणि ह्याच्यामध्ये धोका आहे. असं करून नाही चालणार. विजय, चारुगाला ना काहीतरी नवीन डाव खेळते आणि आपल्याला आपल्या हातातले सगळे पत्ते ओपन करून चालणार नाही. काही पत्ते राखून ठेवायला लागतात आणि त्यामधलाच राखून ठेवलेला एक पत्ता आहे शेरेकर. तुझा मुद्दा बरोबर आहे विशाखा. अजून काही दिवस तरी आपल्याला या सर्कशीतल्या जोकरला पोसायला लागणार. सो भूषण शेरेकर, जोपर्यंत तू या खुर्चीत बसलायस तोपर्यंत लक्षात ठेव, तू कुठलंही स्टेटमेंट दिलंस, कुठल्याही पार्टीत दिसलास, कुठेही फाक्या मारताना दिसलास तर मी स्वतः येऊन तुझ्या या खांद्यावरचे स्टार्स काढेन. रिमेंबर इट. डू यू अंडरस्टँड दॅट? जोपर्यंत ही किलवरची केस क्रॅक होत नाहीये तोपर्यंतच तू या पदावर आहेस हे लक्षात ठेव. मी ऑफिशियली विशाखाला या केसवर आणत नाहीये. यापुढे या केसचे सगळे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स ACP चौधरी आणि इन्स्पेक्टर विजय भोसले घेतील. तू फक्त मान डोलवायचीस आणि ते सांगतील तिथे रबर स्टॅम्प मारायचंस. And if I see you going one step out of the line, मला हा शब्द वापरायला आवडत नाही, पण मी पर्सनली येऊन तुझी ठासीन हे लक्षात ठेव. चला. काय झालं साऊ? अगं ब्रेकचा काहीतरी इश्यू झालाय, तेच बघते थांब. मग मेकॅनिककडे जा ना, अशीच नको जाऊस. नेते. काय करतेस साऊ? तू गाडी आता गॅरेज मध्ये घेऊन नाही ना गेलीस तर मी काकूला नाव सांगेन. हो ग, करते मी ना. नेहमी आईसारखं बोलतेस हा. तुझं लवकरात लवकर लग्न लावलं पाहिजे. चला.
बाय बाय. One, two, buckle my shoe. 3, 4, open the door. 5, 6, 5, 5, 6, pick up the sticks. 7, 8, lay them straight. Nine, 10, a big fat hen. साहब फल ले लो. फल कैसा दिया? ये 80 रुपया और ये 120 रुपया. मेरे पे नजर रखेगा? हाँ, किसने भेजा तेरे को? नजर रखने के लिए सिर्फ आग बचेगी. हाथ तो तेरा गया. कार्डियो करने का मूड है क्या बच्ची? I'm sorry. I'm extremely sorry. वैभूताचं ऐकायला हवं. I'm extremely sorry. Actually माझ्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला, त्याचे ब्रेक लागत नाहीये. मी आता जातच होते मेकॅनिक कडे. I'm extremely sorry. It's okay, relax. I'm fine. तुम्हाला कुठे लागलंय का? It's okay, Sauni. No problem. I'm absolutely fine. हा बाबा, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरले ऑनलाईन. तुमच्या बरोबर शेअर करतोय. ओके. हा, बाहेर नका जाऊ. तुम्ही दोघांनी पण बाहेर नका जाऊ पण प्लीज. तू डबा घेऊन जा. हं? अगं मी हॉटेलमध्ये काम करतो. अरे पण म्हणून काय रोज तिथंच खाशील का? अरे हे बघ, ते कुठलं तेल वापरतात आपल्याला माहिती नाही. आणि तुला शक्य आहे ना घरून नेणं, मग घेऊन जा डबा. माझ्यासाठी वेगळं बनवतात चांगल्या तेलात. हो का? हो. हे सगळं तू श्रद्धाला सांग. तू तिला गुंडाळू शकतोस, मला नाही. ती बिचारी सगळं ऐकून घेते. घे. बिचारी, मी सर्वात जास्ती तिला 100 वर्ष आयुष्य घाबरतो पण म्हणून दिलं नाही. हॅलो. हा तिला विचार व्यवस्थित पोहोचलीच ना. हा, बाबा विचारतायत व्यवस्थित पोचलीस ना. हो. काय ग, कॅम्प साईट किती दूर आहे?
आणि पाऊस कितपत आहे? रेंज लांब जावं लागतंय का फोन करायला? ऐक ना, मला एक खूप महत्वाचं बोलायचं आहे. माझा बॉस आहे, त्यांनी मला एक ऑफर दिली. आमच्या हॉटेलची एक नवीन ब्रांच आहे नाशिकला. तो मला रिक्वेस्ट करतोय की तू ती टेक ओव्हर करशील का? आय थिंक दिस इज अन गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. आय नो, पण वी कॅन मॅनेज. आणि हे जे काही चाललंय त्यापासून आपण जरा दूर जाऊ सगळेजण, म्हणून म्हणतो परमनंटली शिफ्ट व्हायचं. काय ह्या सगळ्यापासून आपण थोडं दूर गेलो तर बरं होईल ना? हां, थांब थांब थांब, कोणतरी आलंय, मी बघ. हां, एक सेकंड थांब. हॅलो, मी तुला, अरे आई आले. हॅलो हॅलो, ऐक ना, आई आली आहे तुझी. श्रद्धाचाच फोन आहे. या 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 या. हा, करतो तुला फोन. हो, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. या 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 यशवंत, या 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 या. नमस्कार. नमस्कार, या. प्लेझंट सरप्राईज. हा, आई मी निघतो, मला कामावर जायचंय. हो का? बरं बरं. येतो बाबा. सांभाळ. हो हो. काय कसा झाला प्रवास? एक मिनिट, तुम्हाला माझं नाव कसं माहित? आपण ओळखतो का एकमेकांना? वो तुम नहीं जानती मुझे, लेकिन मैं तुम्हें पहचानता हूँ. बहुत फेमस हो तुम. ओके, बाय, गुड डे. शेरेकर, तुमच्यामुळे आधीच या केसला जास्त वेळ लागलाय, तेव्हा आता नव्याने कामाला लागा आणि पटकन ऍक्शन घ्या. चौधरी, भोसले, तुम्हाला काही लीड मिळालंय? यस सर, मी जेव्हा त्या येऊरच्या माडिकच्या बंगल्यावर गेलो होतो, तिथे झेलेची आई होती आणि अजून 2 बायका होत्या. त्या महिला मंडळाला मी पकडण्याचा प्रयत्न केला सर, पण त्या हातून निसटल्या मला. झेले हे नाव ऐकल्यासारखं वाटतं. तर झेले, तो ज्याला तुम्ही इंटरोगेट केलं ना सर, सर जो किलवरचा माणूस होता, तुम्ही चौकीवर आला होता. हा, तो आपल्याशी डील करायचं म्हणत होता तोच ना? एक्झॅक्टली सर. महाडिक झेले हे काय नेक्सस आहे भोसले? आणि तू त्या महाडिकच्या बंगल्यावर कसा काय पोहोचलास? सर, या केस मधला सगळ्यात महत्वाचा दुवा उदय समेळ, पत्रकार उदय समेळ, हा, आय रिमेंबर. त्याची एक डायरी होती सर. त्या डायरीमध्ये येऊरच्या त्या फार्म हाऊसचा उल्लेख होता. मी त्या फार्म हाऊसवर गेलो, म्हणजे मीच गेलो त्या फार्म हाऊस. सर, तिथे त्या झेलेची आई आणि त्या 2 बायका होत्या सर. तिथे चकमक झाली सर. मी स्वतःला वाचवलं. माझ्याबरोबर कोणी फिमेल कॉन्स्टेबल वगैरे काही नव्हतं, त्यामुळे मी त्यांना पकडू नाही शकलो सर. त्या पळून गेल्या. मुंबई पोलिसांपासून पळून जाऊ शकतात असा गोड गैरसमज आहे त्यांचा. आता त्या लपल्यात कारण आपण त्यांना लपू दिलंय. आपण त्यांना कधीही उचलू शकतो सर. भोसले, त्या महाडिकला इंटरोगेट कर. सर, महाडिकला कधीच बोलतं केलं असतं मी, पण या केसवरून मला काढण्यात आलं ना. मी PI लेवलचा माणूस सर. तो MLA, त्याचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट हे सगळं खूप जास्त आहे सर. मी त्याचं काय वाकडं करणार? भोसले, मी तुला सगळ्या ऑथॉरिटीज देईन, पण आता त्याची गरज नाहीये. आपल्याकडे एक माणूस आहे ना, शेरेकर. महाडिकला बोलवायचं आणि इंटरोगेट करायचं. हो, तुलाच सांगतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर. मित्र आहे ना तो तुमचा? नाही, अगदीच तसं काही नाही. तुमचे पार्टीमधले बरेच फोटो पाहिलेत मी. त्याच मैत्रीत त्याला इथे बोलवा, आणि नाही ऐकलं तर मैत्री बाजूला ठेवा आणि वर्दी दाखवा. येस सर. हा.